कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तमिळनाडूमध्ये जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. तर आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही, गिरीश महाजनांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. संघ भाजप आणि अमित शहानी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळामधून काढा. ठाकरेंचा हल्लाबोल. अॅनाकोंडाचा मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका. एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी. एकनाथ शिंदेंनी आरशात पाहावं. हे विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघालेत. आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर पलटवार. विधिमंडळामध्ये किती वेळ बसलात? दरेकरांचा ठाकरेंना सवाल. शेतकऱ्यांच्या विषयी विधिमंडळामध्ये का बोलला नाहीत, याचं उत्तर द्या. दरेकरांची टीका. तर मोदी शहा फडणवीसांना शिव्या देणं बंद करावं. दरेकरांकडून निशाणा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्वागतच. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ताकद वाढणार. सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. शेळकेंची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामध्ये लावलेल्या बॅनरवर अजितदादांचे फोटो. शरद पवार अजित पवारांच्या फोटोसह बॅनरवर घड्याळ चिन्ह असल्यानं चर्चा सुरू. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार. एका कर्तबगार स्त्रीनं मुंबईचा महापौर व्हावं. मुंबई महापौर पदाच्या प्रश्नावर अमृता फडणवीसांचं उत्तर. काँग्रेसनं आपल्या लोकांना आमिष देऊन पळवलं. आपले उमेदवार पळवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसचं उमेदवारी देऊ नये. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. त्यांना परत राष्ट्रवादीकडे पाठवण्याची पहिली अट काँग्रेस समोर ठेवा. देशमुखांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन. नागपुरात पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक. गेल्या निवडणुकीमध्ये जागावाटपाबाबत घोळ झाला, तसा आता होऊन देऊ नका. एका आठवड्यामध्ये जागावाटपाबाबत धोरण ठरवा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या खासदारांचं स्नेहभोजन संपन्न. एनडीएचे खासदार स्नेहभोजनासाठी उपस्थित. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव. 14 ते 15 डिसेंबरला केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार. अजित पवारांची माहिती. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं केंद्राचं आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. केंद्र सरकारमधील मंत्र्यांना अधिकारी ब्रीफ करतात. हक्कभंग प्रस्तावावर बोलताना ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. तर अतिवृष्टीच्या प्रस्तावाबाबत दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव आल्याची माहिती शिवराज सिंह यांनी दिली होती. कोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून सुनील प्रभू आणि नितेश राणे आमने सामने. कोकणाला मदत मिळाली नाही, सुनील प्रभूंचा आरोप. तर तुमचे मुख्यमंत्री असताना काय मदत केली, तेव्हा पर्यटन करून जायचं. नितेश राणे आक्रमक. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून त्यांची टिंगल उडवणं चुकीचं. अंबानींचा मुलगा हत्ती मागतो, राणा बिबट्या मागतात. डुक्कर घ्या आणि त्यांना पोसा. रवी राणांच्या बिबट्यावरील वक्तव्यावर बच्चू कडूंची टीका. झाडं तोडून वाळवंटामध्ये कारभार चालवायचा आहे का? तपश्चर्या जंगलामध्ये होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही. तपोवनातील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंचा निशाणा. लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात. 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणाची तयारी. तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला. मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात. तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महेंद्र तळवींचा इशारा. निवडणुकीमध्ये रेती माफियांकडून पैसे देऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप. राजकारणामध्ये आता रेती माफिया आलेत असेही वक्तव्य. रेती विकण्याचा धंदा करू नका, रेती मोफत करा. मुनगंटीवारांचा सल्ला. कुख्यात गुंड निलेश घायवळ पुणे न्यायालयाकडून फरार घोषित. कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारताच घायवळनं पळ काढला. सध्या परदेशात असल्याची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे होती. रत्नागिरीमधील खेड आणि सावर्डे परिसरात ईडीची मोठी कारवाई. सचिन पाकळे यांच्या कंपन्यांवर आणि घरावर छापे. अनेक तासांपासून कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू. काल सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून कारवाई. पुण्यातील नवले पुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले. पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघातासंदर्भात फेसबुक लाईव्ह सुरू असताना एक भरधाव टेम्पो वसंत मोरेंच्या बाजूने गेल्यानं ते थोडक्यात वाचले. सोलापूर महापालिकेनं इंदिरा गांधी स्टेडियमची 11 एकर जमीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिल्याची माहिती. अवघ्या 500 रुपये स्टॅम्प पेपरवर मनपानं करार केल्याचा आरोप.
तर जवळपास 1.5 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याची चर्चा. एमसीएला दिलेल्या जमिनीवरून सोलापूर महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांनी आरोप फेटाळले. शुल्क माफीसाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित. शुल्क माफीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास करार रद्द करण्याबाबतचे एमसीएला सांगितल्याची उंबासे यांची माहिती. द थ्रेट परसेप्शन समितीची बैठक झालीच नसल्याचे उघड. मुंबई उच्च न्यायालयानं बैठकीच्या नोंदीची माहिती मागवल्यानंतर उघड झालं. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य सरकारला माहिती देण्याचे सरकारचे आदेश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरण चौकशी समितीनं पोलिसांकडे अहवाल सुपूर्द केला. चुकीच्या पद्धतीनं 3 मुलांची विक्री झाल्याचा अहवालामध्ये दावा. मुलांच्या विक्रीबाबत पोलीस पुढील तपास करणार. मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब. केंद्राला अधिकार असताना राज्य सरकारनं सरसकट आरक्षण दिलं. 50% मर्यादा ओलांडल्यामुळे आरक्षण वैध नाही. ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांचा दावा. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा गांधी कुटुंबावर आरोप. सोनिया गांधी, राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणामधील 2000 कोटींच्या गैरव्यवहारामध्ये सहभागी. दुबेंच्या आरोपांवर विरोधी पक्षाकडून जोरदार. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील भारत चौधरीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश. चौधरींवर जुगार, वरली, मटक्याचे गुन्हे दाखल. 2 वर्षांपूर्वी तडीपारही करण्यात आलं होतं. धुळे महानगरपालिकेसाठी भाजपकडून तयारी सुरू. निवडणुकीसाठी 74 सदस्यांसाठी 528 इच्छुकांचे अर्ज प्राप्त. तर पक्षाकडून प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात. धुळे महापालिकेमध्ये भाजपचा विजय होण्याचा गजेंद्र आपळकरांकडून विश्वास व्यक्त. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेडा प्रवास. मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून ये जा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक थायलंडसाठी रवाना. लुथरा बंधूंना 24 तासांच्या आत परत आणणार. भारतामध्ये आणल्यावर गोवा पोलीस लुथरा बंधूंचा ताबा घेण्याची शक्यता. नाशिक महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक. दिव्यांग दुकान चालकाकडून 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिकमध्ये 2 दिवसांमध्ये दुसरी मोठी कारवाई. मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागामधील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. मुंबई महापालिकेच्या कचरा घोटाळ्याच्या विरोधात मनसेचा महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये गोंधळ. आयुक्तांकडे वारंवार भेटीसाठी वेळ मागूनही भेट न मिळाल्यामुळे माजी नगरसेवक संतोष धुरींनी आयुक्तांच्या बैठकीमध्ये जाऊन गोंधळ घातला. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. सर्वच विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत आढावा. मेश्राम यांच्याकडून क्रीडा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त. धोबी समाज आरक्षणाच्या मागणीकडे महायुती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लावरे तो व्हिडिओ अशी राज्यस्तरीय मोहीम राबवणार. विवेक ठाकरे यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये धोबी जातीला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून पूर्ववत आरक्षण लागू व्हावं अशी मागणी. जळगाव सटाणा तालुक्यामध्ये चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ चोपड्यामध्ये संत सेना महाराज नाभिक समाजाच्या वतीनं आंदोलन. तहसील कार्यालयामध्ये मुक पायी चालत तहसीलदारांना निवेदन. 10 वर्षीय बालिकेवर 70 वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना. जळगावमधील जिल्हा परिषदेमध्ये पीएम सूर्यघर योजनेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीमध्ये योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून काम करण्यावर चर्चा. रायगड पोलीस दलामध्ये तब्बल 2.25 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस. पोलीस पाटलांच्या नावावर बनावट नोंदी, खोट्या याद्या आणि मानधनामध्ये फेरफार करून घोटाळा केल्याचं समोर. लेखा शाखेमधील कनिष्ठ लिपिकासह 4 जणांच्या विरोधात. भंडारदरा धरणाचे स्थापनेपासूनच्या 99 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत शताब्दी वर्षाकडे पदार्पण. ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पाटबंधारे विभाग आणि नागरिकांनी धरणाची पूजा करून वाढदिवस साजरा केला.